स्ट्रक्चर ऑफ मसल. स्ट्रक्चर ऑफ द स्ट्रायटेड मसल आपण आज बघणार आहोत या चॅप्टर मध्ये. त्यामध्ये मसल कॉन्ट्रॅक्शन हा लोकोमोशनचा चॅप्टर मधला आपल्याला एक महत्त्वाचा पार्ट आहे की ज्यामध्ये आपण आपले मसल कसे परफॉर्म करतात आणि त्यांचे प्रत्येकाचं स्ट्रक्चर, त्यांच्यामध्ये काय काय कंपोनंट असतात ते आपण ह्या पार्ट मध्ये काय बघणार आहोत. तर त्यामध्ये स्ट्रायटेड मसल ही अशी असते की त्यांच्यावर म्हणजे अशा प्रकारचे स्ट्रीप पडलेले असतात. जसे की ह्या स्ट्रक्चर मध्ये बघा, एक दोन असे हे जे आहेत स्ट्रक्चर दाखवलेले त्याला काय म्हणतात, स्ट्रायशन म्हटलं जाते त्याला. तर त्यामध्ये आपण आज त्याचा एक महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. तर त्यामध्ये बघा, स्ट्रक्चर ऑफ द स्ट्रायटेड मसल मध्ये बघा, आता ही स्ट्रायटेड मसल दाखवली एक, ही याला काय म्हणतात, स्केलेटल मसल म्हणतात. ज्यामध्ये की वरचा भाग आहे ती एपिमायसियम म्हणतात त्याला. ही जी मध्ये असे अरेंज केलेले आहेत फॅसिकल मध्ये, त्यांना काय म्हणतात, मसल फॅसिकलेस म्हणतात त्यांना. तर त्यामध्ये ही जी बाहेरचा आउटर कव्हरिंग आहे, जेवढं जेवढं एनसीईआरटी मध्ये दिलं तेवढं महत्वाचं आहे फक्त. त्यामध्ये बाहेरचं काय फॅसी आहे, एनसीईआरटी मध्ये दिलेलं आहे. एनसीईआरटी ची डायग्राम आहे ही जी आहे ती फॅसिकल आहे, जे की मसल बंडल म्हणून त्याला काय केलं ओळखलं जाते. मसल फायबर आणि मसल सेल एकच असते, जे की शॉर्ट निघलेली छोटे छोटे बाहेर आहेत ना, त्यांना काय म्हटलं जाते, मसल फायबर किंवा मसल सेल. आणि त्या मसल सेलला जी प्लाझ्मा मेम्ब्रेन कव्हर करते. आता नॉर्मली आपण सेलला काय असते, प्लाझ्मा मेम्ब्रेन असते, पण ह्याला काय म्हणतात, सार्कोलेमा म्हणतात. तर ह्याला म्हणतात सार्कोलेमा. आणि त्याच्यामध्येच काय असतात, ब्लड कॅपिलरी असतात. तर ह्यामध्ये सार्कोलेमा हे आउटर कव्हरिंग जशी प्लाझ्मा मेम्ब्रेन असते त्या, आणि त्यामधला इच युनिट काय असते, मायक्रोफायबर असते. आणि मसल फायबर ही पूर्ण युनिटला काय म्हणतात, मसल फायबर म्हटलं जाते. तर स्केलेटल मसल इज मेड ऑफ मेनी मसल बंडल, त्याला काय म्हणतात, फॅसिकल. मसलचे जे बंडल, मसल फायबरचे जे बंडल असते त्याला फॅसिकल म्हटले जाते. फॅसिकल आर हेल्ड टुगेदर बाय द कोलॅजिनस टिश्यू. महत्वाचे ध्यानात ठेवावं लागते, कोलॅजिनस टिश्यू. विचारलं जाते की कोलॅजिनस आहे का कनेक्टिव्ह कोलॅजिनस कनेक्टिव्ह टिश्यू लेअर, त्याला काय म्हणतात, फॅसिया. आता जी प्रत्येक मसल बंडल आहे त्याला काय म्हणतात, फॅसिकल. आणि जी त्यातलं एक असं त्यामध्ये कोलॅजिनस कनेक्टिव्ह टिश्यूची लेअर असते, त्यांनी कनेक्ट केलेला असते त्याला म्हणतात फॅसिया. ईच फॅसिकल कंटेन मेनी मसल फायबर असते. ईच फॅसिकल मध्ये मेनी मसल फायबर असतात. स्ट्रक्चर ऑफ द स्ट्रायटेड मसल मध्ये पडलं आपण आताच बघितलंय. त्यामध्ये बघा, मसल फायबर आर द लाईन बाय द प्लाझ्मा मेम्ब्रेन, त्याला काय म्हणते, सार्कोलेमा. आता सांगितल्याप्रमाणे की नॉर्मल सेलला जे असते ते असते प्लाझ्मा मेम्ब्रेन, पण ह्याला काय म्हणतात, स्पेशल नाव दिलेलं असते सार्कोप्लाझ्मा म्हणून. सार्को म्हणजे मसल असते, तर त्याला म्हणून सार्कोलेमा असं नाव दिलेलं असते. एन्क्लोजिंग द सार्कोप्लाझ्मा. आता आपण सायटोप्लाझ्म बघत असतो नॉर्मल सेल मध्ये, पण इथल्या ह्याला काय म्हणतात, सार्कोप्लाझ्म म्हणतात. ईच मसल फायबर कंटेन पॅरलेली अरेंज मायक्रोफिलामेंट असते, त्याला काय म्हणतात, मायोफायब्रिल म्हणतात. मायो म्हणजे काय असते, मसल असते. आपल्याला माहिती असते की आपण सेल चॅप्टर मध्ये बघितलेलं असते मायक्रोफिलामेंट किंवा मायक्रोफायब्रिल. तर यामध्ये मसल हे टेंडन, मसल, ब्लड वेसल, नर्व, फॅसिकल, मसल फायबर, मायोफायब्रिल हे असे काय आहे त्याचे स्ट्रक्चर येतात की अरेंज झालेले असतात, ते आपण बघणार आहोत. ईच मायक्रोफायब्रिल अँड अल्टरनेट डार्क बँड, त्याला काय म्हणतात, अनआयसोट्रॉपिक किंवा ए बँड म्हटलं जाते. आणि लाईट स्ट्रायशन जी असते ती आयसोट्रॉपिक बँड किंवा त्याला काय म्हणतात, आय बँड म्हटलं जाते. तर इथं आपल्याला जास्त करून कन्फ्युजन होते काय मध्ये, लाईट बँडला ए बँड म्हणतात का डार्क बँडला ए बँड म्हणतात, असे ए बँड आणि ह्याच्यामध्ये काय होते, कन्फ्युजन केलं जाते. त्यामध्ये काय लाईटला ध्यानात ठेवायचं, लाईट बँड जे आहेत, एल फॉर लाईट आहे हा, आणि आय फॉर आय बँडला कसं आहे, एकदम स्ट्रेट टाईपचे, म्हणजे आता आय आणि ही एकदम स्ट्रेट लाईन मध्ये काय केले, ड्रॉ केले जाते. त्यामुळे लाईट बँडला काही, लाईट बँडला कधी पण आय बँड हे असते. आणि आय बँड काय असते, आयसोट्रॉपिक इन नेचर आणि अनआयसोट्रॉपिक नेचर आपण कुठे बघत असतो, जी की आपण अमॉर्फस आणि क्रिस्टलाइन ही सॉलिड स्टेट मध्ये आपण बघत असताना ही प्रॉपर्टी आपल्याला तिथं बघायला भेटत असते. तर हे सार्कोमेर आहे आपण बघणार होतो. दिस इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द टू फायबर कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन असते. तर त्या कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीनला काय म्हणतात, थिन जे असते ती ऍक्टिन फिलामेंट असते, आणि थिक जे असते ती काय असते, मायोसिन फिलामेंट असते. तर ह्यामध्ये दोन टाईपचे फिलामेंट असतात किंवा प्रोटीन असतात. त्यामध्ये एक असते ऍक्टिन जी की थिन असते,
आणि दुसरं असतं ती असते मायोसिन फिलामेंट, ते काय असते थिक असते. तर या दोन फिलामेंटचं काम इथं मसल कॉन्ट्रॅक्शन मध्ये महत्वाचं असते. त्यानंतर जे आहे स्ट्रक्चर मध्ये आय बँड कंटेन ऍक्टिन. आय बँड जे असते त्यामध्ये काय असते ऍक्टिन असते. तर त्या ऍक्टिनचं काम काय असते ते आपण बघणार आहोत. तर ऍक्टिन मध्ये ही जी पूर्ण दिलेला आहे आय बँड, त्यामध्ये ही जी युनिट आहे ही आणि हा ह्याचा काय भाग हा, तर हे काय आहे सगळं ऍक्टिन आहे. त्यानंतर ए बँड जे असते कंटेन ऍक्टिन प्लस मायोसिन. ए बँड म्हणजे अनआयसोट्रोपिक बँड, जे त्यामध्ये काय असते ऍक्टिन प्लस मायोसिन असते. तर ही जी स्ट्रक्चर दिलेलं आहे ही काय आहे मायोसिनचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मायोसिनच्या स्ट्रक्चर नंतर पुन्हा आपल्याला जी ही स्ट्रक्चर दाखवली ती काय ही ऍक्टिनचं स्ट्रक्चर आहे. आणि ऍक्टिन आणि मायोसिन ही दोन्ही पण काय मध्ये ए बँड मध्ये प्रेझेंट असतात. दे आर अरेंज्ड इन पॅरलल टू इच अदर, पॅरलल स्ट्रक्चर दाखवलं आपल्याला. आता त्यानंतर ए बँड बिअर अ लाईट मिडल रिजन कॉल्ड ॲज द एज बँड. आता एज बँड किंवा एज झोन म्हटलं जाते. आता ही जी स्ट्रक्चर आहे ही त्याला काय म्हणते, इथून एवढ्या स्ट्रक्चरला म्हणते तर एज झोन. आणि ही कुठं ए बँड मध्ये आहे, लाईट आणि मिडल पोर्शन आहे कायचा ए बँडचा. फॉर्म ओनली मायोसिन फक्त तिथं असते, कारण की ऍक्टिन हा स्ट्रक्चर आहे, ही ऍक्टिनचं स्ट्रक्चर आहे ती काय एज झोन मध्ये येत नाही, म्हणून तिथं फक्त काय असते मायोसिन नावाचं प्रोटीन तिथं आढळलं जात आहे. तर थिन आणि डार्क लाईन जी असतील एम लाईन रन्स थ्रू द सेंटर ऑफ द एज झोन. आता ह्या स्ट्रक्चर मध्ये बघा ही जी लाईन ड्रॉ करतोय मी, ही जी लाईन आहे ही मिडल पोर्शन मध्ये एज झोनच्या जाती, त्याला काय म्हटलं जाते एम लाईन म्हटलं जाते. त्यानंतर पुढलं पार्ट आहे आय बँड इज बायसेक्टेड बाय द डेन्स डार्क बँड, त्याला झेड लाईन म्हटलं जाते. आता आय बँड ही आहे, आपण इथून निवडा आय बँड आहे म्हणून आपल्याला माहिती. त्यातनं जी ही जी ह्या ज्या प्रकारची ही उभ्या प्रकारची लाईन गेलेली आहे त्या लाईनला काय म्हटलं जाते झेड लाईन. किंवा इकडून इकडून पण दोन्ही साईडनी काय असते आय बँड असते. त्या आय बँडच्या मधोमधनं जाणारी जी लाईन असते त्याला काय म्हटलं जाते झेड लाईन म्हटलं जाते. तर रिजन बिटवीन द टू झेड लाईन इज कॉल्ड ॲज अ सार्कोमियर. आता बघा ही जी इथून एवढा पार्ट आहे, ही दोन झेड लाईन आहेत, इथे एक झेड लाईन आहे आणि इथे एक झेड लाईन आहे. ह्यांच्या दोघांमधला ही जी पार्ट आहे त्याला काय म्हटलं जाते त्याला म्हटलं जाते सार्कोमियर म्हटलं जाते. आणि सार्कोमियर इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द मसल कॉन्ट्रॅक्शन मधलं ही एक महत्वाचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल हे काय मसल कॉन्ट्रॅक्शनचं युनिट आहे. ही NCERT ची डायग्राम आहे. ही झेड लाईन आहे म्हणजे काय असणार आहे, इथून एवढा काय असणार आहे आय बँड असणार आहे. ही एज झोन आहे म्हणजे फक्त इथं ही काय प्रेझेंट असणार आहे, फक्त इथं मायोसिन प्रेझेंट असणार आहे. त्याच्यामधनं जाणार आहे एम लाईन प्रेझेंट असणार आहे. इकडून पण काय असणार आहे झेड लाईन असणार आहे. इकडून काय असणार आहे आय बँड असणार आहे, ह्याच्यामधनं जाणार आहे झेड लाईन असणार आहे. आणि ह्या दोन झेड लाईनच्या मधनं जी स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हटले सार्कोमियर. ती फंक्शनली आणि स्ट्रक्चरली काय असते युनिट ऑफ कॉन्ट्रॅक्शन असते. तर त्यानंतर बघा आय बँड इज बायसेक्टेड बाय झेड लाईन झाले. ऍक्टिन बघा, आता ऍक्टिन मध्ये काय स्ट्रक्चर ऑफ द कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन मध्ये ऍक्टिनचं बघा, ऍक्टिन फिलामेंट्स मेड ऑफ द टू फिलामेंट. एफ ऍक्टिनच्या दोन फिलामेंटने ऍक्टिन बनलेला असते, विच आर फॉर्म बाय द डबल हेलिक्सने फॉर्म झालेला असते. एफ ऍक्टिन इज द पॉलिमर ऑफ द मोनोमेरिक ग्लोब्युलर जी ऍक्टिन. एफ ऍक्टिन इज अ पॉलिमर ऑफ द मोनोमेरिक ग्लोब्युलर म्हणजे त्याचंच काय जी ऍक्टिन म्हटलं जाते. आणि ऍक्टिन कंटेन्स टू अदर प्रोटीन, नेमली त्यांना ट्रोपोमायसिन आणि ट्रोपोनिन म्हटलं जाते. तर ही दोन ऍक्टिनचे पार्ट येतात. तर टू फिलामेंट ऑफ द ट्रोपोमायसिन रन अलॉंग द ग्रूव्ज ऑफ द एफ ऍक्टिन डबल हेलिक्सच्या अलॉंग काय करतात ते मूव्ह करतात. टू फिलामेंट म्हणजे बघा आता ही जी आहे ट्रोपोमायसिन आहे, ट्रोपोमायसिन काय करायला लागलाय एफ ऍक्टिन आहे, ही एफ ऍक्टिनचे ही काय दिले बबल जे दिले ग्लोब्युलर ग्लोब्युलर म्हणजे गोल, इथे काय एफ ऍक्टिन. आणि ही जी दोरी टाईप आहे ही काय करते दोन फिलामेंट आहेत, ही काय तर ट्रोपोनिनचे आहेत. तर ती काय करते ग्रूज एफ ऍक्टिनच्या भोवती काय करते मूव्ह करते डबल हेलिक्स सारखं. ट्रोपोनिन इज द 3 सब युनिट आहेत. आता ही इथं ट्रोपोनिनचं स्ट्रक्चर दाखवलं 1, 2 आणि 3 ही सब युनिट आहेत त्याचे, लोकेटेड ॲट अ रेग्युलर इंटरव्हल ऑफ द ट्रोपोमायसिन. आता इथं 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 असं करून रेग्युलर इंटरव्हलवरती काय केलेलं आहे तर ट्रोपोमायसिनच्या स्ट्रक्चरवर अरेंज असतात.
रेस्टिंग स्टेट मध्ये काय सब युनिट ऑफ द ट्रोपोमायोसिन मार्क्स द बाइंडिंग साइट ऑफ द मायोसिन. रेस्टिंग स्टेट मध्ये सब युनिट ऑफ द ट्रोपोनिन, सब युनिट कोणचे आता हे तीन जी दाखवले ती ट्रोपोनिनचे सब युनिट आहे. मास काय करते बाइंडिंग साइट ऑफ द मायोसिन ऑन द ऍक्टिन फिलामेंट. मायोसिनची जी ऍक्टिन फिलामेंट मध्ये जी असणारी बाइंडिंग साइट आहे त्याला काय करते ती बाइंड करते. त्यानंतर मायोसिन दुसरा नंबरचा प्रोटीन आहे. इच मायोसिन फिलामेंट इज द पॉलिमर ऑफ द मोनोमेरिक प्रोटीन, त्याला काय म्हणतात मेरोमायोसिन. मेरोमायोसिन चे दोन पार्ट असतात. त्यातला एक पार्ट असते ती हेवी मेरोमायोसिन, त्याला HMM म्हटलं जाते, आणि क्रॉस आर्म ऑर द क्रॉस आर्म म्हटलं जाते. त्याला ग्लोब्युलर हेड असते आणि शॉर्ट आर्म असते त्याचा. इट प्रोजेक्ट आउटवर, आउटवरला काय केलं जाते प्रोजेक्ट केला असते. दुसरा भाग जे असते लाईट मेरोमायोसिन किंवा LMM त्याला म्हटलं जाते, हे टेल असते. तर इथून एवढा जी इथून वरचा जी भाग आहे ती काय असते, हे असते क्रॉस आर्म किंवा त्याला हेवी मेरोमायोसिन म्हटलं जाते. त्यामध्ये ही स्ट्रक्चर ध्यानात ठेवावं लागणार आहे. ही जी वरला आहे पार्ट त्याला काय म्हटलं हेड म्हटलं जाते. ही वरच्या साईडला जी आहे ती ऍक्टिन बाइंडिंग साइट आहे, आणि त्याच्या खालच्या साईडला ही दोन दी दाखवलेली आहेत आपल्याला, ती बाइंडिंग ATP बाइंडिंग साइट आहे. तर ह्याच्यामध्ये कन्फ्युज केलं जाते कधी कधी डायग्राम विचारून वरल्या साईडला ATP खालच्या साईडला ऍक्टिन असे केलं जाते. आणि ही जी इथून एवढं स्ट्रक्चर आहे ती काय आहे लाईट मेरोमायोसिन, त्याला काय म्हटलं जाते टेल म्हटलं जाते. तर मायोसिन मध्ये बघा ग्लोब्युलर हेड इज द ऍक्टिव्ह एटीपेज एन्झाइम इन बाइंडिंग साइट फॉर ATP's ऍक्टिव्ह साइट फॉर इफेक्टिव्ह. म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे ATPच्या बाइंडिंग साठी जी एन्झाइम लागते ती काय असते ग्लोब्युलर हेड मध्ये एटीपेज एन्झाइम म्हणून त्याला ओळखलं जाते. तर मेकॅनिझम ऑफ द मसल कॉन्ट्रॅक्शन मध्ये बघा mechanism of the muscle contraction according to the sliding filament theory दिलती. sliding filament theory explain करते आपल्याला. contraction of the muscle fiber occurs by the sliding of the thin filament. thin filament कोणचा actin over the thick filament of the myosin वरती काय केलं जाते स्लाइड केलं जाते. आता इथं प्रत्येक ह्याचं स्ट्रक्चर दाखवलं. ही NCERT ची डायग्राम आहे इथं. तर ट्रोपोनिन आपण बघितलेलं कॅल्शियम बाइंडिंग साइट असते ट्रोपोनिनवरच. ऍक्टिन जी आहे ती अरेंज झालेली ऍक्टिन येतं. ट्रोपोमायोसिन जी दोरी टाइप ही रन पॅरलल रन झालेली. ऍक्टिन बाइंडिंग साइट कुठे असते आपल्याला माहिती हेडवर ऍक्टिन बाइंडिंग साइट असते. खालच्या साईडला ऍक्टिन बाइंडिंग साइट, वरल्या साईडला ऍक्टिन बाइंडिंग साइट, खालच्या साईडला काय असते ATP बाइंडिंग साइट असते. तर मायोसिनचं हेड काय करते ह्याला अटॅच करते कुठं ट्रोपोनिनच्या तिथं. थिन फिलामेंट दाखवलंय ती कोण असते ऍक्टिन असते, आणि थिक फिलामेंट ज्या थिक फिलामेंट असते ती कोण असते मायोसिन असते. मायोसिनची ही टेल आहे. तर मसल कॉन्ट्रॅक्शन मध्ये बघा आता जी युनिट असते त्यांना काय म्हणतात डेंड्राइट कलेक्ट द सिग्नल करण्यासाठी असते. पास करते सिग्नल तिथं. पुन्हा न्यूरोमस्क्युलर जंक्शन असते तिथे की मसल फायबरला आपल्याला अटॅच केलेला असते. मसल फायबर कॅपिलॅरिटी मायोफायब्रल असते त्यामध्ये अरेंज. न्यूरोमस्क्युलर जंक्शन असते जी की जिथे न्यूरॉन ही मसलला अटॅच झालेला असते. एक्झॉन ऑर द मोटर जंक्शन असते. तर प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेन, सिनॅप्टिक वेसिकल, आणि त्यानंतर सिनॅप्टिक क्लेफ्ट, ही सगळं आपण कुठं बघत असतो तर ही सगळं ह्याचं पार्ट आहे न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन मधला. इम्पल्स फ्रॉम द CNS रीच टू न्यूरोमस्क्युलर जंक्शन किंवा त्याला मोटार एंड प्लेट दुसरं नाव महत्वाचं आहे. वाया मोटार न्यूरॉन न्यूरोमस्क्युलर जंक्शनला किंवा मोटार एंड प्लेटला काय करते इम्पल्स CNS कडून येते. त्यानंतर काय होते न्यूरोमस्क्युलर जंक्शनला सिनॅप्स बिटवीन द मोटार न्यूरॉन ऑन सार्कोलेमा ऑफ द मसल फायबर, याला काय म्हणतात न्यूरोमस्क्युलर जंक्शन मध्ये सिनॅप्स बिटवीन मोटार न्यूरॉन आणि सार्कोलेमा मसल फायबर मध्ये असते. मोटार न्यूरॉन प्लस मसल फायबर ह्याला काय म्हणतात MEM ध्यानात ठेवायचं. मोटार न्यूरॉन प्लस मसल फायबर ह्याला काय म्हटलं जाते ह्याला म्हटलं जाते मोटार युनिट म्हटलं जाते. तर त्यामध्ये ज्या स्टेप असतात सिनॅप्टिक वेसिकल रिलीज अ न्यूरोट्रान्समीटर कॉल्ड ॲज ऍसिटाइलकोलिन, ही महत्वाचा न्यूरोट्रान्समीटर आहे. ती काय ऍसिटाइलकोलिन रिलीज करते. जनरेशन ऑफ द ऍक्शन पोटेन्शियल जनरेट होते. सार्कोप्लाझ्मा दॅट स्प्रेड्स टू द मसल फायबर, मसल फायबर मध्ये स्प्रेड होते ती. इट कॉजेस द रिलीज ऑफ द कॅल्शियम आयन, आणि सार्कोप्लाझ्मिक सिस्टमने इनटू द सार्कोप्लाझ्म मध्ये काय करते इथं कॅल्शियम आयन रिलीज केलं जाते. त्यानंतर ऍक्टिन ही स्ट्रक्चर दाखवलेले आहेत. तर ही NCERT ची डायग्राम बघू देऊ. आणि ऍक्टिन फिलामेंट ही फॉस्फरस ही ADP मध्ये कन्वर्ट व्हायला लागली, म्हणजे ATP इथं ब्रेकडाऊन व्हायला लागलाय. क्रॉस ब्रिज बिटवीन मायोसिन हेड अँड ऍक्टिन फिलामेंट फॉर्मेशन ऑफ द क्रॉस ब्रिज होते. त्यानंतर स्लाइडिंग किंवा रोटेशन होते, आणि ATP इथनं
रिलीज केला एडीपी रिलीज केला जाते. ब्रेकडाऊन ऑफ द ब्रिज कसं केलं जाते, एटीपी फॉर्मेशन करून तिथे काय केलं जातं, ब्रेकडाऊन केलं जाते आणि मायोसिन फिलामेंट काय केलं जाते, रिलीज होते. दोघं ॲक्टिन आणि मायोसिन रिलीज होते. त्यानंतर काय की कॅल्शियम आपल्याला माहिती तिथं ॲक्टिनवर ट्रोपोनिनवर जाऊन ॲक्ट करते. Calcium binds with the subunit of the troponin on actin filament, unmasks the active site of the myosin. महत्वाचे active site of the myosin काय करते, ती unmask करते. Using the energy of ATP hydrolysis, myosin head binds with the actin on the actin form a cross bridge. Actin काय करते, cross bridge form करते. This pulls actin filament both side towards the center of the A band ला काय करते, ती pull करते. त्यानंतर ॲक्टिन फिलामेंट्स पार्शियली ओव्हरलॅप आणि एज झोन काय होते, इथे डिसॅपर होते. हे महत्वाचा पॉईंट आहे, एज झोन इथनं डिसॅपर व्हायला लागलाय. एज झोन, आता एज झोन माहिती आपल्याला ही असते, आय बँड कडला एक आय बँड इथनं जाणार आहे, झेड लाईन ती सगळ्याचं महत्वाचं आहे. द झेड लाईन इज अटॅच टू ॲक्टिन इज पुल्ड इनवर्ड. आता काय करते, कॉन्ट्रॅक्शन झालं की झेड लाईन ह्या मध्ये अशा ओढल्या जाते. तर त्यानंतर पुल्ड इनवर्ड आणि कॉज ऑफ शॉर्टनिंग, त्याला काय म्हणतात, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द सार्कोमेअर शॉर्टनिंग होते. आता झेड लाईन समजा पहिल्यांदा इथे, आता दुसऱ्यांदा जेव्हा आपण बघू तेव्हा इथं असते ना, मग ही जी असते स्ट्रक्चर त्याला काय म्हणतात, सार्कोमेअर म्हणतात. आता पहिला सार्कोमेअर खूप लांब होता, पण आता काय झालं, ही सार्कोमेअर जे आहे ते आता छोटा झाला, त्यामुळे काय होतंय, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द सार्कोमेअर होते. आय बँड्स गेट शॉर्ट अँड द ए बँड्स गेट. तर त्यानंतर काय होते, आय बँड्स गेट शॉर्टन, आय बँड शॉर्टन झाल्यावर ए बँड्स रिटेन इन द लेंथ. तर इथं महत्वाचे पॉईंट काय काय येतं, एच झोन जी आहे ती डिसॅपेअर होते. दुसरं काय, आय बँड काय, सार्कोमेअर काय होते, लहान होते, सार्कोमेअर डिक्रीज होते. त्यानंतर आय बँड जी आहे ती आय बँड शॉर्ट होते आणि ए बँड फक्त असा एक बँड आहे की ती काय शॉर्ट होत नाही. त्यानंतर मेकॅनिझम ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन ही रिलॅक्स स्टेट मध्ये दाखवले, कॉन्ट्रॅक्टिंग स्टेट मध्ये, मॅक्झिमली कॉन्ट्रॅक्शन मध्ये कसे ओव्हरलॅप झालेले तर एकमेकावर बघा, ही आय बँड ए बँड आहे आणि आय बँड एकमेकावर ओव्हरलॅप झाले, इथं थोडं ओव्हरलॅप राहिले आणि रिलॅक्स स्टेट मध्ये जास्त ओव्हरलॅप झाले नाही, तिथं सगळे झेड लाईन आय बँड सगळं दिसून येते. मायोसिन रिलीज ॲट द एडीपी आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट रिलीज करते. गो बॅक टू द रिलॅक्स स्टेट अँड न्यू एटीपी बाइंड अँड द क्रॉस ब्रिज काय होते, तिथनं ब्रोकन होते. एटीपी बाइंड झाल्यावर एटीपी अगेन हायड्रोलाइज केला जाते. मायोसिन हेड अबाव द प्रोसेस रिपीटेड आणि कॉजिंग द फर्दर शॉर्टनिंग करते त्या मसल कॉन्ट्रॅक्शनचा आणि शॉर्टनिंग करते. वेन द कॅल्शियम आयन आर पंप्ड बॅक टू द सार्कोप्लाझमिक सिस्टमने ॲक्टिन फिलामेंट अगेन मास्क केले जाते अँड रिझल्ट ऑफ द झेड लाईन रिटर्न टू देअर ओरिजिनल पोझिशन. ह्याला काय म्हणतात, रिलॅक्सेशन. आणि ह्याने काय होणार आहे, सार्कोमेअर पुन्हा आणि मोठा होणार आहे किंवा लेंथ वाढणार आहे. मसल कॉन्ट्रॅक्शनने काय, रिॲक्शन टाइम ऑफ द फायबर अँड व्हेरीज इन डिफरंट मसल असते. रिपीटेड ॲक्टिव्हेशन ऑफ द मसल लीड टू द ॲक्युम्युलेशन ऑफ द लॅक्टिक ॲसिड ॲक्युम्युलेट होते आणि कॉज मसल फटिग कॉज करण्यासाठी ती कारणीभूत होते. दिस इज ड्यू टू द एनारोबिक ब्रेकडाऊन ऑफ द ग्लायकोजन इन अ मसल कॉन्ट्रॅक्शन. ही सगळी प्रोसेस काय होती, मसल कॉन्ट्रॅक्शन मध्ये होती आणि त्याने काय आपल्याला फटिग म्हणजे जे आपल्या कधी आपण क्रिकेटमध्ये बघत असतो की क्रिकेटच्या प्लेअरला काय होते, क्रॅम्प येण्यामध्ये काय असते, लॅक्टिक ॲसिडचं एक प्रकार असते त्यामध्ये मसल कॉन्ट्रॅक्शन मध्ये. तर हे झालं मसल कॉन्ट्रॅक्शन ह्युमन मध्ये कसं होते मसल कॉन्ट्रॅक्शनचं स्ट्रक्चर. तर ही एनसीईआरटीच्या डायग्राम आहे, ते महत्वाचे डायग्राम आहे.